नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, TRTI आणि ARTI मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा झाली होती, त्याच्या निकालाची वाट बरेच विद्यार्थी पाहत होते आणि आता शेवटी त्याबाबत अपडेट समोर आलेली आहे. तर निकालाची अपडेट असो किंवा निकाल लागल्याच्या नंतर आपल्याला जावं लागतं DVसाठी, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे ही महत्त्वाची असतात आणि त्याची यादी कशी आहे, त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुमचं टार्गेट अपकमिंग तलाठी भरती असेल, तर तलाठी भरतीसाठी आपण स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. बॅचवर सध्या ऑफर सुरू आहे. फक्त ₹499 मध्ये तुम्ही ही बॅच घेऊ शकता. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता सर्वच्या सर्व विषय हे कव्हर करण्यात आलेले आहेत. ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल, तर प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही रुद्र अकॅडमी हे ॲप डाउनलोड करू शकता किंवा अधिक माहितीसाठी 7350037272 या नंबरवर कॉल करायचा आहे. सध्या बॅचवर ऑफर आहे म्हणून तुम्ही फक्त ₹499 मध्ये तलाठीची बॅच ही घेऊ शकता. संपूर्ण बॅच नवीन पॅटर्नवर आधारित असणार आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल या ठिकाणी आहे. जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवर जाऊन ॲप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, निकालाच्या बाबत जर अपडेट पाहायची म्हटलं तर बार्टीचे जे काही महासंचालक आहेत सुनील वारे त्यांनी सांगितलेलं आहे येत्या मंगळवारी किंवा बुधवारपर्यंत मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. गुणवत्ता यादी एकदा आली की विद्यार्थ्यांना समजून जातं की आपलं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही. हे झालं निकालाच्या बाबतीत. आता निकाल लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जे काही कागदपत्रे लागत असतात ते सुद्धा इथे पब्लिश करण्यात आलेले आहे. त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी पहा, एक-एक करून आपण डॉक्युमेंट्स पाहूया. सर्वात प्रथम डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज म्हणजेच ॲप्लिकेशन फॉर्म. जो काही आपला ॲप्लिकेशन फॉर्म असतो, त्यांना जो ॲप्लिकेशन असतो तो या ठिकाणी लागणार आहे. नंतर पहा, दुसरं आहे 10वीचे प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. 12वीचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर पदवीचं प्रमाणपत्र लागणार आहे. नंतर पदव्युत्तर पदवीचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील, की आमच्याकडे पदवीचं प्रमाणपत्र नाही. काही जण म्हणतील, की आमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन नाही. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेला असेल, तर त्यासाठी पात्रता असते फक्त 12वी. मग तुम्हाला 12वी पर्यंतचीच मार्कशीट इथे लागणार आहे. पण जर तुम्ही एम-पी-एस-सीसाठी फॉर्म भरलेला असेल, तर एम-पी-एस-सीसाठी पात्रता असते ग्रॅज्युएशन. मग तुम्हाला पदवीची प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणून जी पात्रता आहे, ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय, त्या ठिकाणचं डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे. नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं 6व्या क्रमांकाचं, तर अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र. आता हे बार्टीवाल्यांसाठी आहे म्हणून अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र लागणार आहे. तुम्ही जेव्हा सारथीसाठी फॉर्म भरत असाल, त्यावेळेस तुम्हाला त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र लागणार आहे. मग सारथी असो, महाज्योती असो, महाज्योतीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला, तर OBCसाठी असणारं सर्टिफिकेट त्या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणून ज्या कॅटेगरीसाठी जी संस्था आहे, त्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर पहा 6व्या क्रमांकाचा आपण पॉइंट पाहिला. 6व्या क्रमांकाचा पाहिलेला आहे अनुसूचित जाती प्रमाणपत्र. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलाय, त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. 7व्या क्रमांकाचा पॉइंट आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता हे कोणत्याही कॅटेगरीमध्ये असून कोणत्याही संस्थेसाठी जरी तुम्ही फॉर्म भरलेला असला, तरीसुद्धा डोमिसाईल सर्टिफिकेट हे सर्वांना लागत असतं. 8व्या क्रमांकाचा पॉइंट आहे अर्जदाराचे आधार कार्ड. नंतर आहे अर्जदाराचे पॅन कार्ड. बंधनकारक नाहीये, पण असलं तर तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. 10व्या क्रमांकाचा पॉइंट आहे ते म्हणजे बँक पासबुक किंवा धनादेशाची सुस्पष्ट प्रत म्हणजे कॅन्सल चेक जो आहे तो तुम्ही देऊ शकता किंवा बँकेचं पासबुक जे आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. मात्र बँक जे आहे ते तुमच्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. नंतर पहा 11व्या क्रमांकाचा पॉइंट आहे तो म्हणजे दिव्यांगत्वाचा असल्याचा दाखला म्हणजे जर तुम्ही हँडिकॅप वगैरे असाल तर त्या संबंधीचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. अर्जदार अनाथ जर असेल त्या कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल तर ती सुद्धा प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे. 13वा क्रमांकाचा पॉइंट आहे तो म्हणजे मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मूळ दाखला. आता पहा कसं आहे, ज्या वर्षी आपण फॉर्म भरतो त्या वर्षी आपण जो उत्पन्नाचा दाखला काढत असतो तो या ठिकाणी लागतो आपल्याला. म्हणून इथे जर तुम्ही पाहिलं तर हे मागच्या वर्षीसाठी होतं म्हणून त्यांनी 23-24 पर्यंतचा उत्पन्नाचा दाखला मागितलेला आहे. आता तुम्हाला 24-25 उल्लेख असलेला सुद्धा उत्पन्नाचा दाखला यावर्षी लागणार आहे. नंतर पहा 14व्या क्रमांकाचा पॉइंट स्वयंघोषणापत्र. स्वयंघोषणापत्र सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. DVची जेव्हा लिस्ट येत असते त्यासोबत ते स्वयंघोषणापत्र प्रसिद्ध करत असतात. तोच फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल. नंतर पहा प्रवेश अर्ज परिशिष्ट क प्रमाणे. आता परिशिष्ट क मध्ये जो काही प्रवेश अर्ज दिलेला असतो तो सुद्धा या ठिकाणी लागत असतो. टीप दिलेली आहे खाली. सर्व विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेले सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व प्रत्येकाच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन यावा. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण DVसाठी जात असतो त्यावेळी मूळ कागदपत्रे लागतात आणि त्यासोबतच जो काही झेरॉक्सचा सेट असतो तो सुद्धा लागत असतो. म्हणून तुम्ही झेरॉक्सचा सेट तयार करून ठेवा. इव्हन तुम्ही एक्स्ट्रा सेट जरी तयार करून ठेवला तरी तो वाया जाणार नाही. तोही तुम्हाला उपयोगी पडणारच आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण
जो काही तुमचा रिझल्ट होता त्याबाबतची अपडेट पाहिली. दुसरं म्हणजे डी-व्हीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्याबाबत माहिती पाहिली. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.